मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स बाहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. माझ्या मुलीसाठी लिहिलंय. मुलीसाठी? 5 महिन्याची होती तेव्हा मी दत्तक दिलंय तिला. प्रिय बाळा, कशी आहेस? बाळा, तू माझ्यापासून दूर झालेस ही मला खूप वाईट वाटतं, पण मी कुठल्या दुसऱ्या दृष्टिकोनाने मी तुला दूर केलेलं नाहीये. आई मरो मावशी जगो असं जगात म्हटलं जातं. तू मावशीला कमी प्रेम देऊ नकोस. आईची माया, आईचं प्रेम नक्की द्यावं हीच माझी इच्छा आहे. म्हणजे आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई यात सहभागी झालेल्या आहेत आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. मंडळी, तुम्ही ज्या सगळ्या ताई आहेत ना, ह्या ताई अगदी कुटुंबासाठी राबत असतात. सगळ्यांना काय हवं नको ते अगदी जातीने तुमचं लक्ष असतं, पण स्वतःसाठी मात्र काय वेळ देऊ शकत नाही किंवा तो काढूही शकत नाही. इच्छा खूप असते, पण हाच तुमच्या हक्काचा वेळ तुम्हाला मिळावा त्यासाठीच हा 16 सख्यांचा कार्यक्रम आम्ही सुरू केलाय. आणि बघता बघता हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झालेला आहे की त्याचे जवळजवळ 450हून जास्त भाग पूर्ण झालेले आहेत. आणि मला हे सांगायला खरंच खूप आनंद होतो. पण या सगळ्याचा श्रेय मी माझ्या सगळ्या ताईंना देतो, माझ्या सख्यांना देतो. आजच्या भागात सुद्धा आपण तीच धमाल मजा मस्ती करणार आहोत. अर्थातच या भागामध्ये आपण खेळ खेळणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि जी पत्राची नवीन प्रथा आपण सुरू केली आहे ती सुद्धा आपण सुरू ठेवणार आहोत. तर बघूया कोण होते आजच्या भागाची हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी ज्या 10 ताई अगदी उत्सुक आहेत, त्यांनी धावत धावत उड्या मारत तिथे यायचं. या लवकर, पटापटा. सगळ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा. आधी तुमचं अभिनंदन. आता विचारा, शुभेच्छा का? शुभेच्छा का? हा, सांगतो. शुभेच्छा अशासाठी की तुमच्यापैकीच 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ठीक आहे, म्हणून शुभेच्छा आहेत. हा, ओके. आणि आता आपण आपल्या या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. ओके ताई, खेळाचं नाव काय आपल्या? हसली ती फसली. ते हे राहिलं ना मध्ये. हा, हसली ती फसली. ताई तू स्टेप करून दाखव पटकन. हा, रेडी. हसली ती फसली हे. रेडी, 1 2 3. भाऊजींचा राग ना काढला माझ्यावर. हा ताई, नाही ना. हा नाही, तुझी स्टेप चांगली आहे बाबा. ओके, हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला नक्की? ओके. हा, आता हा खेळ काय मी सांगतो. हा खेळ असा आहे की ते संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरतीच नृत्य सादर करायचंय, जसं तुम्हाला येईल तसं. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकावायचे नाही आणि अत्यंत महत्वाची अट म्हणजे नजर खाली नाही तर सरळ किंवा वर बघायची. सरळ किंवा वर ठेवायची नजर, खाली नाही. ज्या ताईंची नजर खाली असेल ती ताई बाद. ओके, नक्की. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं. वेंधळ येड पाय कुणाचं. झिम्मा फुगडी झालजी. जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी. जिम्मा फुगडी झालजी. फक्त एवढंच करायचं आपण. झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. स्टॅच्यू. डोळे आपने मिचकाव्या, ऐसे ऐसे मिचकाव्या, अभी भी मिचकाव्या. अब आउट हो गई ताई, आपने डोळे मिचकाव्या, इसलिए तुम्ही बाद झालेले आहेत ताई. तुम्ही बसू शकता. हमारा हिंदी ले भारी है.
ताई कशी आहे ताई? ताई हसली आणि फसली, ताई बाद झालेली आहे, तू बसू शकते. ओके, व्हेरी गुड. या, डोळे मिचकवले ताई, तुम्ही बाद झालेले आहेत आणि हसली पण. ताई तू समोर बसू शकते. डोळे मिचकवले ताई, तू बाद झालेली आहे आणि एक स्टेप असायला पाहिजे होती नृत्याची, त्यावेळी तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. ओके, पुढे जाऊ नका मात्र. आणि आणि बघूया. या ताई हसताय तुम्ही, त्याच्यावर तुम्ही बाद झालेले आहेत, तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या. अरे अरे यार, कशाला हल्लात तुम्ही? या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि पुन्हा एकदा 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. ताई कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. छान वाटतंय की नाही? धडधड पण होती. धडधड पण होते. अर्थातच ती व्हायला पाहिजे, कारण हा खेळ आहे की नाही? आणि खेळामध्ये जिंकायची ईर्ष्या असते. ओके, त्याच्यामुळे जिंकायचे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि मंडळी, आता आपण सुरू करणार आहोत आपला हा पुढचा खेळ, पण त्याआधी आपण जाणून घेणार आहोत पत्र मनातलं. तुम्हा सगळ्या ताईंना एक पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. आणि कधी कधी काय होतं की ती व्यक्ती समोर असते, आपल्या आजूबाजूलाच असते, पण आपण मनातलं कधीच व्यक्त करत नाही. मी हे पत्र माझ्या मिस्टरांना लिहिलंय. तेही खूप बिझी असतात, मीही संसारामध्ये जॉबमध्ये खूप बिझी आहे. त्यांच्याशी बोलणं खूप कमी होतं. ते IT मध्ये आहे, त्यांना खूप लेट होतं रात्री. ते मॉर्निंगला मला जावं लागतं, तर आमची भेट खूप कमी होते. तर पत्राद्वारे मला माझ्या फिलिंग्स त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. वा वा, व्हेरी गुड. मी पत्र माझ्या दादाला लिहिले. प्रिय दादा, तू कसा आहेस? दादा, तू आमच्या जीवनातून जेव्हा निघून गेलास तेव्हापासून प्रत्येक रक्षाबंधन तुझ्याशिवाय साजरा करावा लागतो. माहेरी गेले की तुझी आठवण येते. आई बाबा पण तुझ्याशिवाय खूप एकटे पडलेत आणि त्यांना पण प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. दादा, तू कसा आहेस? आमची आठवण येते का रे तुला? लव यू अँड मिस यू, माझा दादा. ताई, आणि नक्कीच तुझ्या दादाबद्दल असलेल्या तुझ्या भावना ह्या त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील ताई, या पत्राद्वारे. धन्यवाद. ताई, मला तुला विचारायचंय. मी माझ्या मुलीसाठी लिहिलंय. ती मुलीसाठी 5 महिन्याची होती तेव्हा मी दत्तक दिलंय तिला. माझ्या बहिणीलाच मोठ्या दत्तक दिलं मी 5 महिन्याची असताना. तर मुलीसाठी मी पत्र लिहिलं. माई माऊलीची माया. प्रिय बाळा, कशी आहेस? माई माऊली बाळा, तू माझ्यापासून दूर झालीस, मला खूप वाईट वाटतं. पण मी कुठल्या दुसऱ्या दृष्टिकोनाने मी तुला दूर केलेलं नाहीये. आई मरो मावशी जगो असं जगात म्हटलं जातं. पण बा, खूप तू नशीबवान आहेस. आईसारखी मावशी तुला मिळाली. बाळा, तू मावशीचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे हीच माझी इच्छा आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला, प्रत्येक यशाला माझी साथ, बाबांची साथ तुला नक्की असावी. इतकं आहे की तू मावशीला कमी प्रेम देऊ नकोस. आईची माया, आईचं प्रेम नक्की द्यावं हीच माझी इच्छा आहे. थँक्यू.
ताई, मला खरं तर एक प्रश्न इथे विचारावा असं वाटतंय तुला की आपल्या स्वतःच्या मुलीला दत्तक देण्यामागे असं काय कारण होतं? माझ्या बहिणीला मूल होत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही होऊ शकणार. माझ्यापेक्षा खूप मोठी आहे ती. मी सर्वात लहान आहे. आम्ही 5 बहिणी आहे. माझी पहिली डिलिव्हरी देखील माझ्या बहिणीनं केली. मग मी तिला वचन दिलं की दुसरं बाळ काही का होईना मी तुला दत्तक देईन. तर मला मुलगी झाली तर ती सहखुशी राजी झाली. माझे मिस्टर तयार झाले म्हणून आम्ही 5 महिन्याची होती तेव्हा तिला दत्तक दिलं. मी आता काय बोलू याच्यावरती, म्हणजे आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला आपल्या बहिणीला दत्तक देताना किती मनावरती दगड ठेवला असेल ह्या माऊलीने, ह्याची मी कल्पना करू शकतो ताई. कारण एकटीच आहे की माझी आजी माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या मामाला दिलेलं आहे. आजीला असं वाटत होतं की सगळे नाती लहान आहेत, सगळ्यांना बाळ होते, माझ्या सुनाला होत नाहीये. मग मी असं लहान असताना आजीसोबत जायची यायची. तर आजीला म्हणायची माझं लग्न झालं ना की मी माझं बाळ तुला देईन. जोवर तू ह्या जीवनात आहे तोपर्यंत तर तू तुझ्या नातीचा आवाज ऐकच येईल. तर तितकंच माझ्या मनात होतं, मी ती इच्छा पूर्ण केली. ही गोष्ट मी आतापर्यंत कुणाला नाही बोलली, पण मी इथं बोलून दाखवते. फक्त इतकंच की माझ्या आजीसाठी मी माझं बाळ दत्तक दिली आहे. म्हणजे ही गोष्ट आतापर्यंत कोणालाच माहिती नाही माहित. आणि तुम्ही या कार्यक्रमाद्वारे तुम्ही हे आज इथे व्यक्त केलं. हा. मित्रांनो, जसं ताई म्हणाले की ही गोष्ट आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हती, पण आज ती गोष्ट तिला ह्या पत्राद्वारे तिला मांडावीशी वाटली, तिच्या भावना लोकांपर्यंत पोचवाव्याशा वाटल्या. त्याच्यासाठी मला वाटतं की आपला हा जो मनातलं पत्र, हा जो भाग आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हेच आपल्या या कार्यक्रमाचं खास वेगळेपण आहे आणि ह्याचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी आणि खूप खूप मनापासून कौतुक तुमचं. ओके, आणि आता आपण जाणार आहोत आपल्या या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला. हा खेळ जरा वेगळा आहे. बरं, सगळ्यात आधी या खेळाचं नाव आहे मीच अभिनयाची राणी. काय ना, इथे प्रत्येक व्यक्तीमध्ये ना एक छोटी अभिनेत्री असते. त्या अभिनेत्रीलाच बाहेर काढण्याचं काम मी करणार आहे. ओके, याच्यामध्ये एक वाक्य मी देणार आहे आणि ते वाक्य वेगवेगळ्या रसांमध्ये बोलून दाखवायचं. रस म्हणजे आपला मोसंबी रस नाही, म्हणजे आपले जे 9 रस असतात, हा शृंगार रस, क्रोध रस, हास्य रस, आश्चर्य, हे असे जे वेगवेगळे रस आहेत ना, त्या वेगळ्या रसांमध्ये बोलून दाखवायचे. तो रस कुठला असणार आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, पण वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, ओके, हे वाक्य आहे. बरं, पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची, ह्या बाजूने की ह्या बाजूने? तिकडून करायची. ठीक आहे, दोन्ही ताईंचं म्हणणं आहे की तिथून सुरुवात करायची आहे. त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया. तर सुरुवात करूया आपण इथूनच. तर ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तू गादगाद बोलायचंय, गादगाद. जी ताई सादरीकरण खूप छान करेल ती असणारे विजेती. अशा 2 ताई आम्ही निवडणार आहोत. त्या ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, हा, बघूया आता कोण आहेत त्या ताई. रेडी, 1 2 3. हा, धनी तुझं माझ्यावर, माझं तुझ्यावर, सॉरी, जे खरं आहे ते बाहेर आलं. रेडी, धनी माझं तुझ्यावर खूप लई, लई. लई प्रेम आहे, पण तुझं माझ्यावर लई प्रेम नाही. नाही नाही असं कर. हा, नाही 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 नाही. हा, नाही 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 परत एकदा चाल. हा, नाही 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 नाही. सॉरी. ओके, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता ही ताई, हा ताई, हे जे वाक्य आहे तू नाचत नाचत बोलायचं. हा, समोर भाऊजी आहेत. हा, नाचत नाचत. रेडी, 1 2 3. धनी नाचत नाचत. हा, धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर नाही. ह्याच्यात डान्स कुठे? ओके, हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या.
ताई सेम वाक्य तेच. आता हे जे वाक्य आहे ते वाक्य लाजत लाजत बोलायचे. हा, समोर भाऊजी आहेत आणि आता त्यांच्याकडे बघून बोलायचे. लाजणं आलं पाहिजे. हा, रेडी. हा, 1 2 3. धनी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हे कुठलं लाजणं आहे? हा, बरं पहिलं वाक्य असं वाटलं की धमकीच दिली आहे भाऊजींना. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. लाजणं मी सांगतो तसं करायचं. लाजणं. हा, लाजणं बघ. आता लाजणं बघा. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. पण तुमचंच माझ्यावर नाही. हा, हे लाजणं पाहिजे. ओके. हा, जमलं जसं जमेल तसं. लवकर, जसं जमेल तसं. हा, लवकर. व्हेरी गुड. हा, लवकर. हा, धनी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. एवढं मी करून दाखवलं, त्याच्यातले 1% पण काही केलं नाही ताईने. हा, बरं, ओके, ठीक आहे. ताई, आता हेच वाक्य तू कोणाच्या अंगामध्ये आल्यानंतर कसं म्हणतात बोल. हा, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, पण आपण त्यातली एक गंमत घेऊया. हा, ओके. हा, तर ते अंगात आल्यानंतर कसं त्या व्यक्ती बोलतात ना, तसं ते बोलायचे. हो. हा, व्हेरी गुड. याला म्हणतात ऍक्शन. हा, रेडी. हा. धनी, हा, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हो ना. ते चालू ठेवा. पहिल्यांदा बघितले ज्या व्यक्तीच्या अंगात येतो ती व्यक्ती हसते. हे असं भाऊजींना केल्यानंतर भाऊजी घरी येणार आहेत का मला सांगा. हा, ते घरी येतील, मला घरात येऊ देतात का? ओके. आणि आता आपण जाणार आहोत या ताईंकडे. ताई, हे वाक्य ना रागात बोलायचे. रागात. हा, होऊन जाऊ दे. सगळा राग काढा काय ते. धनी, हा, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, हा. तुमचंच माझ्यावर नाही. क्या बात आहे. तुमचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. सगळ्या ताईंनी खूप छान सादरीकरण केलेलं आहे त्यांच्या परीने. पण ज्या 2 ताई आहेत त्यांनी खूप उत्तम सादरीकरण केलेले आहेत. त्या ताई आहेत पल्लवी ताई आणि मंजुळा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. दोघी ताई गेले आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. आणि पल्लवी ताई आणि मंजुळा ताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. ताई, कसं वाटतंय शेवटच्या खेळामध्ये? खूप छान वाटतंय. मी येणार नव्हती इथे, पण आली आणि लास्ट पर्यंत पोहोचली, त्याचं मला खूप कौतुक वाटतंय माझंच. अर्थात, म्हणजे मी तेच म्हणालो ना की संधी येते, पण आपण त्या संधीचा आपण फायदा घेतो. या दोघी मैत्रिणींनीच मला सांगितलं, नाही तू जा, आणि मी इथे आली. ओके, मग बक्षीस तुम्हाला त्यांना द्यावं लागेल. हो, करू, आम्ही शेअर करू. क्या बात आहे. ओके. आणि आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. खेळ असा आहे, खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. तुमच्या समोर प्लास्टिकची बाटली आणि 5-5 स्ट्रॉ आहेत प्रत्येकी समोर. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि बाटलीत टाकायचं आहे. पण इतकं सोपं नाही. हा स्ट्रॉ अशा पद्धतीने बाटलीत टाकायचा आहे. अशा, हे बघा, हा स्ट्रॉ धरायचा आहे, एक हात मागे आणि एका हाताने स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि असा पकडायचा आहे. आणि असा बाटलीत टाकायचं आहे. ओके. हा, इतकं सोपं आहे. हा, जे ताई कमीत कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने सगळे स्ट्रॉ बाटलीत टाकेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तयार आहेत दोघी? नक्की. ओके, तर मग सुरू करूया. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबाश. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. शाबाश. हा, करेक्ट. म्हणजे होतं व्हेरी गुड. दुसरं. हा, व्हेरी गुड. हा, आणि ठेवताना समोर बघायचंय कॅमेऱ्यात. हा, व्हेरी गुड. आता कुठून टाकायचं मंजुळा ते. हा, शाबाश. हा, ताई केस फक्त मागे घ्या. ओके. हा, व्हेरी गुड. हा, पल्लवी ताई, व्हेरी गुड. हा, ताई फटाफट. हा, शाबाश. करेक्ट आहे. टेबलाचा सपोर्ट घ्यायचा नाही. हा,
स्ट्रॉ जितका तुम्ही कॉर्नरला पकडाल ना तितकं तो लवकर जाईल, एवढं लक्षात घ्या. हा नाही, हा जरा स्वतःचा मना आणि ते आतमध्ये टाकायचे, चेहऱ्याने आतमध्ये ढकलायचंय, व्यवस्थित गेले पाहिजे, नुसते वरच्यावर नाही पाहिजे. व्हेरी गुड. हा हा शाबाश शाबाश शाबाश. होणार 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 होणार. व्हेरी गुड. हा टेबलाचा आधार घ्यायचा नाही. हा सो सो करत सगळे टाकलेत स्ट्रॉ. हा सो सो. लवकर लवकर अजून व्हायचंय. हा लवकर. हा जवळजवळ स्ट्रॉ नाकात खेचूनच घेते ती. हा ओके व्हेरी गुड. हा शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. लवकर हा बघ. शाबाश शाबाश. लवकर लवकर लवकर. हा ते आतमध्ये ढकलायचंय. व्हेरी गुड. हा शाबाश. ओके. आजच्या खेळाची विजेती ठरलेली आहे मंजुळाताई आणि उपविजेती ठरलेली आहे पल्लवीताई. खूप खूप अभिनंदन. आणि पल्लवीताई खूप खूप अभिनंदन. उपविजेती तू ठरलेली आहेस 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. ताई याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे मंजुळा ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. हे जाता जाता एक हुकुमाची राणी झालेली आहेस. काय हुकुम आजपासून सोडणार आहेस? मी आता एकच हुकूम सोडणार घरात, हा. की माझी फक्त एक मनापासून इच्छा आहे की माझे मिस्टर एकदा तर का होईना गुरुचारित्र पारायणला बसावं, तर मी त्यांना ते हुकूम सोडणार आणि करून घेणार. क्या बात है. ओ हो भाऊजी ऐकलत ना तुम्ही. हा ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. थँक्यू. मंजुळाताई तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. आणि मंडळी मंजुळाताईने तिचा हुकुमाची राणी झाल्यानंतर सोडलेला आहे. हा हा हो हो बघा बघा चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि हे हास्य बघा. तुम्हाला खरंच सांगतो ह्याच आनंदासाठी आणि ह्याच हास्यासाठी आमचा 16 सख्यांचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आणि हे जेव्हा हास्य आम्ही बघतो ना तेव्हा असं वाटतं की ते आमचं उद्दिष्ट कुठेतरी पूर्ण होतंय. त्या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिनीच्या हक्काचा 16 सख्यांचा.